नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसांनी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर रिझनही तसंच आहे. एवढे दिवस आहे ना व्हिडिओ का नाही आलेत, त्याला एक रिझन आहे. पण तो रिझन आहे ना, सॉरी सगळ्यांना मी आता नाही सांगू शकत, कारण की न सांगण्यामागेही एक रिझन आहे. तर प्लीज मी समोर नक्कीच सांगेन की एवढ्या दिवस व्लॉग का नाही आलेत. पण आता सिच्युएशन अशी आहे की ते रिझन मी आता सांगू नाही शकत तुम्हाला. पण हो, नंतर मी खरंच तुम्हाला तो रिझन सांगेन. आणि का एवढे दिवस गॅप झाले, व्हिडिओ का आले नाही, कोणाच्या व्हिडिओ खालीसुद्धा मी कमेंट केली नाही, कोणाची व्हिडिओ इवन पाहिलेसुद्धा नाही मी, कारण की बिझी शेड्यूल होता माझा एवढे दिवस म्हणून. तर असो, तो रिझन मी तुम्हाला नंतर वेळ जेव्हा येईल तेव्हा नक्कीच सांगेन. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एवढ्या दिवसाच्या गॅपनंतर मी पुन्हा किचनमधूनच व्लॉग सुरू केला आहे. शेवटचं व्लॉग आहे ना, मी तुम्हाला शिवरात्रीचं व्लॉग दिला होता. मी गावाकडे गेले होते माझ्या सासरी. तर तिथे आहे ना खूप सुंदर जत्रा भरते शिवरात्रीच्या दिवशी. आणि तिथे आपलं भगवान शंकरांचं मंदिर आहे माझ्या सासरी, म्हणजे गावात, खेडागावच आहे. पण तुम्ही बघितले जत्रा, किती मोठी जत्रा भरते तिथे. खूप सारे लोक येतात आणि खूप मजा येते तिथे गावाला. दरवर्षी आहे ना आम्ही शिवरात्रीला गावाकडेच जात असतो, खेड्यावरच जात असतो, कारण की तिथे खूप मजा येते, जत्रा भरते आणि घरातली सगळी मंडळी राहतात, घरी पाहुणे येतात जातात आणि जत्रेमध्ये येणारे सुद्धा पाहुणे येतात जातात. तर त्याच्यामुळे छान करमतं आम्हाला. त्याच्यामुळे मी तिकडे गेलेले. तो व्हिडिओ आहे ना मी 2 पार्टमध्ये शेअर केलेला, कारण की थोडा मोठा झाला होता म्हणून. आणि त्याला व्हॉइस ओव्हर वगैरे काहीच केलेला नव्हता. जसं होता ना मी तसा शेअर केला, कारण की मला व्हिडिओ एडिट करायलासुद्धा वेळ मिळत नव्हतं, कारण की मी सासरी होते तेव्हा. सासरी असले तर तुम्हाला माहीतच आहे, काम, बाकीची फॅमिली मंडळी, पुष्कळ दिवसांनी गेले की तिथे टाईम द्यावं लागतं, तिथे टाईम स्पेंड करावं लागतं. त्याच्यामुळे जसं मला पॉसिबल झालं होतं ना, मी तसा तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर केला. तरी पण तुम्ही त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिले, बघितले, कॉमेंट केले, तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. मी रिप्लेसुद्धा केलेलं नाही आहे पुष्कळ व्हिडिओचं. तर असो, नंतर मी ते करेनच. आणि पुष्कळ जणांची व्हिडिओ पाहिलेसुद्धा नाही आहे मी. तर यानंतर आहे ना मी कंटिन्यू जो आपला आधीचं रुटीन होतं ते नक्कीच मी आता इथून चालू ठेवणार, कारण की एवढे दिवस गॅप झाले होते. त्याच्यामुळे घरीसुद्धा मी, म्हणजे यवतमाळलासुद्धा मी खूप दिवसांनी आले होते. तर एवढ्या म्हणजे हे जे 1 वीक होतं, मी माझ्या सासरी होते, सगळ्यांसोबत होते. तिथून आल्यानंतर इकडे आहे ना मला करमतच नव्हतं, कारण की सगळ्यांसोबत राहून राहून आलं की तसंच होतं. कारण की इकडे एकटीच असते दिवसभर, अद्दू आणि मी, अद्दूचे पप्पा. तर त्याच्यामुळे तिथे सगळे मंडळी आहे, आमची खूप मोठी फॅमिली आहे. तर त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 8-10 लोक आहोत. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप करमते. दुसऱ्या अदर व्यक्तीची आम्हाला गरज नाही पडत, कारण की आमची फॅमिलीज खूप मोठी आहे. त्याच्यामुळे खूप गप्पा गोष्टी, मज्जा खूप तिथं रंगतात. तर इकडे आल्यानंतर थोडंसं अबक वाटत होतं आणि तब्येतही थोडी बरी वाटत नव्हती. जास्त काही नव्हतं, थोडंसं वातावरणामुळे थोडीशी बरी वाटत नव्हती. आणि अद्दूचं पण थोडीशी तब्येत बरी वाटत नव्हती, कारण की प्रवास वगैरे झाला होता म्हणून. तर असो, तब्येत तेवढीही म्हणजे खराब नाही आहे. असंच थोडंसं ताप आल्यासारखं आपल्याला कसं वाटतं तसं वाटत होतं, पण इट्स ओके, मी बरी आहे. तर हा व्हिडिओ आले त्या दुसऱ्या दिवशीचा मी शूट करते आहे किचनमध्ये. जास्त काही शूट नाही केलं, किचनमध्ये शूट करताच तुमच्याशी बोलते आहे, व्हॉइस ओव्हर करत आहे. याच्यानंतर जास्त काही शूट केलं नव्हतं, वेळही मिळालं नाही. तर सकाळचा हा व्हिडिओ आहे, किचनमध्ये काम करताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे. सकाळी थोडं उशिराच उठले होते, कारण की तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून. तर उशिराच स्वयंपाक करत होते. स्वयंपाकामध्ये छान शेंगाची भाजी होती, वरण, भात, पोळी असा बेत केला होता. आणि अद्दूचे पप्पा सध्या बाहेर गेलेले होते. अद्दू खेळत होती तिच्या मामूसोबत आणि इकडे मी स्वयंपाक करत होती. तर असाच काही रोजचं माझा रुटीन राहतो, तर ते तुम्हाला दाखवत होती. आणि हे दाखवता तुमच्याशी बोलत आहे मी.
गावावरून घरी आल्यानंतर खूप दिवसांनी घरी थोडंसं साफसफाईची काम वगैरे असतात, तर ते सुद्धा केले होते मी आज मला खूप उशीर झालं स्वयंपाकाला, सगळी कामं करायला आणि प्लस झोपही बरोबर झाली नव्हती, तर थोडंसं आज उशिराच उठलेले मी. तर इकडे स्वयंपाक आधी सगळं कामं आवरून घेतली, मग स्वयंपाकाला लागले होते. तर अदू खेळत होती तिच्या मामूसोबत, म्हटलं तोपर्यंत सगळं आटपून घ्यावं. घरी मी 1 हप्ता नव्हते बहुतेक, तर घरी आल्यानंतर घरी जो पसारा म्हणण्यापेक्षा डस्ट वगैरे असं आपण डेलीची जी कामं करताना डस्टिंग वगैरे करत असतो ना, तर तो 1 हप्ता झाला नाही. तर घरी थोडंसं डस्टिंग वगैरे केली आल्यानंतर. घरी तर माझा लहान भाऊ राहत होता, पण जेवढी स्त्री करू शकते तेवढं पुरुष नाही करू शकत स्वच्छतेच्या बाबतीत. तरी तो घर नीटनेटकं ठेवला, पण थोडीफार डस्टिंग वगैरे झाडून पुसून काढलं अख्खं घर, कारण की घरी स्त्री नाही राहिली की घराची हालत तुम्हाला माहीतच आहे. तर त्याच्यामुळे तर ते सगळं केल्यानंतर आज आहे ना मला खूप उशीरसुद्धा झालं होतं अंघोळ वगैरे करायला. तर अंघोळ करायला मला किती वाजले ते तुम्हाला समोर दाखवतेच मी, समोर ते क्लिप आहेच. तर असं सगळं होतं. घरी आल्यानंतर कुठून काम सुरू करू हे सुद्धा सुचत नव्हतं, कारण की एवढ्या दिवस गावाला राहून आल्यानंतर घरी आल्यानंतर काहीच करावंसं वाटत नव्हतं, कारण की तिकडे आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत होतो त्याच्यामुळे. पण असो, तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी अंघोळसुद्धा झाली. अंघोळ माझी किती वाजता झाली ती तुम्हाला दाखवत आहे मी. मला सगळं करायला 3 वाजले. तर सकाळपासून मी उपाशी होते, तर आता 3 वाजले. मस्त खूप भूकसुद्धा लागली होती. तर आता जेवण केली, मग थोडासा आराम केला अद्दूसोबत. झालं मन खुश? झालं मन खुश? हो का? बरं ठीक आहे. धन्यवाद. काम वाढवून ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय? ती स्वतः म्हणे मला अंडा खायचा आहे मम्मी, ते तिला अंडा उकडून दिला आणि ते बघा अंड्याचं मला वाटतं थोडं भर खाली ना, बाकी अंड्याचा काय धिंगाणा वाजवला बघा. कोणी सांगितलं असं करायला? मूर्ख.